लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आजच वाटप सुरू करा, शिंदे यांनी दिले आदेश। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज संध्याकाळपर्यंत वाटप सुरू होणार। आज 14 फेब्रुवारी 8वा हप्ता वाटप सुरू। 21,830 रुपयांची यादी आलेली आहे। या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। सर्व बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। शिंदेंनी दिले 8व्या हप्त्यांचे आदेश। आनंदाची बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींसाठी त्यांचा भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिलेली आहे। थोड्याच वेळानंतर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला अशा प्रकारचे मेसेज यायला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता मेसेजमध्ये काय असणार आहे, तर तुमचे जे काही फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याच्या संदर्भात असणार आहे। सोबत अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे। अदिती तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत। सोबतच आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या इथं अपडेट्स दिलेले आहेत। त्या काय म्हणाले आहेत दोघे जण आपण ही व्यवस्थित बघणार आहोत, कारण दोन अपडेट हे एकदम महत्त्वाचे आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे। व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। बघा, तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि मग तुम्हाला त्याचे हप्ते मिळणार। आपण तीन प्रमुख इथं गोष्टी बघणार आहोत। आज कोणत्या जिल्ह्यापासून वाटप होणार आहे, आज कोणाला पैसे मिळणार आहेत, तुम्हाला काय करायचं आहे। होळीनिमित्त एक मोठी आनंदाची बातमी आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता नाही मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींना एकदम 12,000 रुपये मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते राहिलेले आहेत सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे जे राहिलेले हप्ते आहेत ते सुद्धा सोबत मिळणार आहेत। ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। सोबतच आता जे सरकारने जे निकष आहे त्या निकषावरती काय करणार आहेत, पुढे सरसकट वाटप होणार का, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। सोबत गॅसचं सुद्धा, सोबत लाडक्या बहिणींना एक आता साडी सुद्धा वाटप होणार आहे, कारण लाडक्या बहिणींसाठी आपल्या राज्य सरकारनं होळीनिमित्त होळी सणाला वाढणार गोडी, बहिणींना मिळणार एक पैठणी साडी, एक साडी मिळणार, त्याच्यामध्ये आनंदाचा शिधा सुद्धा मिळणार आहे। आनंदाचा शिधा बघा हे कोणाला मिळणार आहे, त्याची प्रोसेस काय असते, तुम्हाला काय करायच्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला थोड्याच मिनिटात सगळं सांगणार आहे। बघा, आज जवळपास जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज यायला सुरुवात होतील। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मोबाईलवरती सुद्धा आज मेसेज यायला हवा, तर हा व्हिडिओ 100% बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। बघा, अदिती तटकरे मॅडम यांनी खास याच्या संदर्भात एक मोठी खुशखबर दिलेली आहे। ती म्हणजे त्यांनी आता स्वतः सांगितलं आहे की आम्ही कोणाचंही आता स्वतःहून आम्ही अर्ज पडताळणी करत नाही आहोत। ज्यांचे अर्ज येत आहेत त्या अर्ज पडताळणीमध्ये स्वतः आम्हाला अर्ज आता आल्यानंतर, तक्रार आल्यानंतर आम्हाला अर्ज पडताळणी करावी लागते, तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये काय आम्ही करतोय, चेक काय करतोय हे सुद्धा त्यांनी सांगितलं। तर पहिलं त्यांनी सांगितलं आहे की आम्ही त्यांचं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमची तक्रार आली तर RTO कडून डेटा घेतो की तुमचं नाव, तुमच्या नावी एखादी 4 चाकी गाडी आहे का। जर 4 चाकी गाडी असेल तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम होतो। आता बघा, सोबतच मी तुम्हाला सांगणार आहे की त्यांनी काही महत्त्वाचे जिल्हे सुद्धा सांगितलेले आहेत। त्या जिल्ह्यांची नावं काय आहेत जिथं वाटप हे सुरू होणार आहे। आता थोडं सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे गरजू आणि ज्या लाभार्थी, खऱ्या लाभार्थी महिला आहेत हे कोणत्या जास्त जिल्ह्यातून आहेत हे आयडेंटिफाय करत आहेत। कारण काय होतं माहिती आहे का, जर ज्या खऱ्याच गरजू आणि लाभार्थी महिला आहेत ना त्यांना उशिरा पैसे पोहोचतात किंवा पैसेच पोहोचत नाहीत। हे बरोबर झालं असेल, बरोबर किती जणांसोबत झालं यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता आला नाही, कोणाकोणाला अजून डिसेंबरचा हप्ता आला नाही, कोणाला अजून एकही हप्ता आला नाही। मग हे प्रॉब्लेम कुठेतरी होतात, ज्यांना गरज आहे त्यांना पैसे नाही आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांना भरपूर पैसे, असं झालं। कारण बघा, आपण जर बघितलं तर अशा सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं उत्पन्न 10-10 लाख आहे, बरोबर, आणि त्यांना सुद्धा हप्ते गेलेले आहेत। चांगली गोष्ट आहे त्यांना गेलेले, परंतु ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही हप्ते गेलेले नाहीत। मग हे ते कुठंतरी चुकीचं आहे। गेले तर सगळ्यांना जायला पाहिजे, नाही तर कोणालाच नाही, असं माझं स्वतःचं मत आहे। तुमचं मत काय आहे की सरसकट पैसे वाटप करायला पाहिजेत, बरोबर, टप्प्याटप्प्यानं करा, म्हणजे 8 दिवस तुम्ही वाटप सुरू ठेवा, परंतु जे काही पैसे येत आहेत ते 8 दिवसात सगळ्याला गेले पाहिजेत। आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कोणत्या बँका प्रामुख्याने आहेत, तर SBI सारखी मोठी बँक ही महत्त्वाची बँक आहे। बघा, याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे सगळे, कोणती बँकेत देणार आहे, काय करायचं आहे सगळं। पहिली गोष्ट, आता कोणाच्या मोबाईलवरती मेसेज येणार, आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचा अर्ज पडताळणीमध्ये असेल तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल, 1-2 दिवसात तुमच्या अकाउंटवर पैसे पडतील। बाकीच्यांना पैसे हे 100% पडतील। आता अशा प्रकारचे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतील, परंतु लक्षात घ्या, जर तुमचा अर्ज पडताळणीमध्ये गेला असेल तर तुम्हाला 3 डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत। पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा, दुसरं म्हणजे रेशन कार्ड अपडेट करा आणि तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करा। ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय, रेशन कार्ड ज्याचं अपडेट असेल त्याला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही, ज्याचं आधार कार्ड अपडेट असेल त्याला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे 8व्या हप्त्याचे पैसे, सोबत गॅस सिलेंडरचे पैसे, सोबत तुम्हाला होळीला आनंदाचा शिधा आणि साडी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील
तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. सोबत ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर पाहिजे असेल त्यांना सुद्धा लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे 20 लाख घरे हे लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेले आहेत. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की मला घरकुल पाहिजे आहे, तर मला तिथं अर्ज भरा. तर ते तुम्हाला अर्ज देतील, तुम्हाला अर्ज भरायचा आहे. सोबतच ज्या लेक लाडकी योजनेमध्ये अजूनही लाभ घेतलेला नाहीत अशा लाडक्या लेकींना 1,01,000 रुपये सरकार हे देत आहे. 1,01,000 रुपये सरकार हे देत आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की आपल्याकडे मुली आहेत, समजा तुम्हाला 1 मुलगी आहे किंवा 2 मुली आहेत, काही टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन्ही जरी मुली असल्या तरी तुम्हाला तुमच्या प्रत्येक मुलीला 1,01,000 रुपये मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानं 5,000, 6,000, 7,000, 11,000 आणि 75,000 असे टप्प्याटप्प्यानं पैसे तुमच्या लाडक्या लेकींना सुद्धा तिथं मिळणार आहेत. सोबतच लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला तिथं जो काही PM किसान योजनेचा हप्ता आहे तो सुद्धा वितरित होणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला मी काही काम करायचे ते सांगितले आहेत. आज तुम्हाला संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला हळूहळू पैसे यायला सुरुवात होतील. पुढे हे जे पैसे आहेत ते कंटिन्युअस 2 ते 3 दिवस वाटप चालू राहणार आहे. आता आज उद्या कंटिन्युअस हे वाटप चालू राहणार आहे. आता कोणत्या बँक खात्यात येणार आहे तुम्हाला मी सांगतोय. बघा, बँक खातं SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टचं खातं अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये हे पैसेचा वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो चालू राहणार आहे. समजलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जिल्हे कोणते, तर जिल्हे कोणते, तर बघा आता तुम्हीच मला सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला सगळ्यात उशिरा कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत. म्हणजे कसं, 31 आणि 30 जानेवारीला कोणाला पैसे आलेले आहेत. आपल्या जर बघितलं तर सोलापूर, लातूर, परभणी, धुळे, अमरावती, जालना अशा तिकडचे जिल्हे आहेत त्यांना उशिरा आलेले आहेत, तर त्यांना आज पहिल्यांदा पैसे जातील. नंतर पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांना सुद्धा वाटप होणार आहे. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमची बँक कोणती आहे. तुमची बँक SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे दोन्ही कमेंट पटकन करायचे. बघा, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती सरकारला कळणार नाही. तुम्ही कमेंट्स करा सरकारपर्यंत. हा व्हिडिओ 100% गेला की त्यांना तुमचं मत कळेल की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता 2100 पाहिजे, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला 1,500 पाहिजे, तुम्हाला अजून गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले नाहीत. आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा रेशन कार्ड अपडेट करायचं आहे, दुसरी गॅसची EKYC करायची आहे. ह्या 2 गोष्टी मजबूत असणं खूप गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी असल्या की तुम्हाला कुणीही तिथं अडवू शकत नाही. गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आणि 100% तुमच्या खात्यावरती मेसेज हा येणार आहे. समजलं. आता पहिली गोष्ट, कोणाकोणाला आतापर्यंत हप्ते आलेले नाही त्यांनी कमेंट करा. बघा, तुम्हाला मी वारंवार ते सांगतोय, कमेंट्स करा, कारण कमेंट केल्यानंतरच आम्हाला कळतं की तुम्हाला पैसे आलेत का नाही. सरकारला सुद्धा तेव्हाच कळतं की तुम्हाला पैसे पोहोचले का नाही. सरकारला पण कळणं गरजेचं आहे की तुम्हाला पैसे पोहोचतात का, बरं पोहोचले तर किती पोहोचतात, निम्मे पोहोचतात का सगळे पोहोचतात. आता बघितलं आपण तर ऑक्टोबर महिन्यात भरपूर लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे आले. आता कोणाकोणाला अजूनही पहिला हप्ता पण आलेला नाही, बरोबर. गॅस सिलेंडरचं जर आपण बघितलं तर तो आला का नाही हे सुद्धा ते कळण्यासाठी तुम्ही कमेंट्स करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त जेवढे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, टेलिग्राम ग्रुप आहेत, फेसबुक आहे ते शेअर करा आणि आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. काय करता तुम्ही, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ फास्ट पोहोचतील. काय करता, तुम्हाला सर्च करायची गरज पडणार नाही, डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराज.